नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत गणित विषयातला 9वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2 वास्तव संख्येचा भाग क्रमांक 10. ह्या भागात धड्याचा शेवटचा भाग आणि शेवटचा सराव संच आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया या भागाला. तर ह्या भागात आपण पहिल्यांदा शिकणार आहोत छेदाचे परिमेयीकरण. द्विपदकर्णी व तिची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय असतो. या गुणधर्माचा उपयोग करून छेद द्विपदकर्णी असणाऱ्या संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करता येते. म्हणजे आपल्याकडे द्विपदकर्णी आहे आणि तिच्या छेदाचे आपल्याला परिमेयीकरण करायचं असेल तर आपल्याला त्या छेदाची अनुबद्ध जोडी आपल्याला शोधायची आणि तिनेच अंशलान छेदाला गुणायचे, जेणेकरून आपल्याला छेदामध्ये परिमेय संख्या येईल किंवा आपल्याला पूर्ण संख्या परिमेय संख्या आपली मिळेल. आता बघा, उदाहरण घ्या. आपल्याकडे संख्या 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या संख्येच्या छेदाचे परिमेय करा, असा आपला प्रश्न आहे. तर काय करायचंय, आपल्याकडे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या करणीची अनुबद्ध जोडी शोधायची, जी आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. म्हणजेच काय, इथे जे चिन्ह आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह आपल्याला इथे घ्यायचं. तर इथे अनुबद्ध जोडी भेटली वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. तिने या संख्येच्या अंश आणि छेदाला गुणूया. मग आपण लिहिले 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3, कारण ही अनुबद्ध जोडी आहे याची, छेदात वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. आता पहा, अंश आणि छेदाचा गुणाकार होणार, म्हणजे अंशाचा गुणाकार वेगळा, छेदाचा गुणाकार वेगळा. तर 1 गुणिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 तीच संख्या येईल वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. परंतु छेदामध्ये पहा, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 हे एका कंसात लिहा, दुसऱ्या कंसात वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही एक संख्या लिहा. मग इथे आपल्याला दिसून येते की a वजा b आणि a अधिक b हे सूत्र आपण वापरायचंय. तर या सूत्राचे उत्तर होतं a चा वर्ग वजा b चा वर्ग. म्हणजेच काय, वर्गमुळात 5 चा वर्ग जो येतो 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग जो येतो 3. म्हणजे 5 वजा 3 उत्तर आले 2 आणि अंशातली संख्या जशी आहे तशीच राहते ना. तर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेदात 2 हे आले 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या संख्येचे उत्तर. आणि अशा प्रकारे आपण केले छेदाचे परिमेयीकरण. पहा, आपल्याकडे पुढचं उदाहरण आहे 8 छेद 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या संख्येच्या छेदाचे परिमेयीकरण करा. तर पहिल्यांदा छेदाचे अनुबद्ध जोडी आपल्याला शोधायची. तर 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या द्विपदकर्णीची अनुबद्ध जोडी आपल्याला भेटली 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5. मी म्हटले तुम्हाला फक्त हे चिन्ह बदली करायचं, बाकी काहीच नाही. म्हणजे अधिकच्या चिन्हाजागी वजाबाकी चिन्ह घ्यायचा आणि आलेली अनुबद्ध जोडी ही अंश छेदाला गुणायची. तर आपण अंशाला आणि छेदाला गुणले तर 8 छेद 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 गुणिले 3 वर्गमुळात 2 वजा 5 छेदात 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5. आता लक्षात घ्या, अंशाची बेरीज करताना आपल्याला काय करावं लागेल, ह्या 8 आणि ह्या पूर्ण कंसाला गुणावं लागेल. तर खाली हे दोघांना म्हणजे 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 याला एक कंस द्या, दुसऱ्याला 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 याला दुसरा कंस द्या. जिथे आपल्याला कळेल a ची संख्या आहे 3 वर्गमुळात 2 आणि b ची संख्या आहे वर्गमुळात 5 आणि आपण इथे सूत्र वापरू a वजा b a अधिक b याचे, आणि याच्या सूत्राचे उत्तर आहे a वर्ग वजा b वर्ग. म्हणजेच काय, 3 वर्गमुळात 2 चा वर्ग वजा 5 वर्गमुळात 5 चा वर्ग. आता 3 चा वर्ग 9 होतो, पण वर्गमुळात 2 चा वर्ग येतो 2, तसेच वर्गमुळात 5 चा वर्ग येतो 5. मग 2 गुणिले 9 हे होतात 18, 18 वजा 5 ही संख्या उरते. वरती बघितले अंशात तर 8 गुणिले 3 24 वर्गमुळात 2 येतात आणि पुढे वजा वर्गमुळात 5 गुणले तर 8 वर्गमुळात 5 येतात. हा अंश जशा तसाच राहत जाणार. आता 18 वजा 5 येतात 13 आणि वरती अंशात आले 24 वर्गमुळात 2 वजा 8 वर्गमुळात 5. हे झाले आपले उत्तर. फक्त लक्षात ठेवा, आपण जेव्हाही गुणाकार करतो तेव्हा गुणाकार कुठल्या दोन संख्यांचा करतोय आणि मधले चिन्ह काय आहे. आता वळूया आपल्या सराव संचाकडे, तो आहे 2.4. प्रश्न आहे गुणाकार करा, जिथे पहिली संख्या वर्गमुळात 3 कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 आणि अशा पुढे अजून 2 प्रश्न आहेत. या सगळ्यांची उत्तरे आपण एकानंतर एक काढू. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. तर वर्गमुळात 3 कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 ने कंसातल्या हर एक संख्येला गुणू, पण पहिल्या दोनचा गुणाकार केल्यानंतर मध्ये वजाबाकी चिन्ह ठेवू. म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 7 केलं तर वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 असे लिहू. आता दोन्ही संख्या वर्गमुळात आहेत तर तिला एका कंसात लिहू शकतो. तर 3 वजा 3 गुणिले 7 झाले, तर वर्गमुळात 21 ही संख्या आली. तसेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, तर ही संख्या एकाच जर लिहिली तर वर्गमुळात 3 गुणिले 3 तर आपण 3चा वर्गही लिहू शकतो किंवा 3 गुणिले 3 9 लिहू शकतो. परंतु वर्गमुळात 3चा वर्ग
ही खरं तर 3च संख्या येते, मग ती आपण लिहिली. म्हणजे आपले उत्तर झाले 21 वर्गमुळात वजा 3. वर्गमुळात 21 वजा 3. आता दुसरा प्रश्न. वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 हे एक कंसात आहे, गुणिले वर्गमुळात 2 ही संख्या आहे. तर वर्गमुळात 2 संख्या पहिले याच्या वर्गमुळात 5 बरोबर गुणूया, वजा वर्गमुळात 7 बरोबर गुणूया. तर आपण तसेच मांडणी केली, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2. आता दोघांचे वर्गमूळ समान आहे, त्यामुळे ती संख्या आतल्या संख्येचा गुणाकार एकाच वर्गमुळात आपण घेऊ शकतो. म्हणून आपण वर्गमुळात 5 गुणिले 2 वर्गमुळात 10 लिहिले आणि वर्गमुळात 7 गुणिले 2 बरोबर 14 लिहिले. आता या संख्येचे पुढे काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे ही संख्या जशी आहे तशी आपण उत्तर म्हणून आपण पुढे चालूया. आता तिसरा प्रश्न पहा. 3 वर्गमुळात 2 वजा 3. दुसऱ्या कंसात आहे 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता इथे ए वजा बी आणि ए अधिक बी किंवा ए वजा बी किंवा ए वजा बी हे सूत्र वापरू शकतच नाही, कारण इथे 3 वर्गमुळात 2 आहे, इथे 4 वर्गमुळात 3 आहे. आणि बीच्या जागी आपण म्हटले तर वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 हे वेगवेगळ्या करणी आहेत, त्याच्यामुळे इथे सूत्रे वापरू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, आपण फक्त गुणाकार करू शकतो. तर पहिल्या संख्येची या पूर्ण कंसाबरोबर वजा, कारण इथे वजा चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येची या दुसऱ्या कंसाबरोबर. तर आपण लिहिले 3 वर्गमुळात 2 कंसात 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वजा, आता ही पुढची संख्या वर्गमुळात 3 ची संख्या या पूर्ण कंसाबरोबर गुणली. तर पहा 3 वर्गमुळात 2 गुणिले 4 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता पुढच्या कंसाकडे जाऊ, वजा वर्गमुळात 3 गुणिले 4 वर्गमुळात 3. आता हे वजा आणि वजा म्हणजे दोन ऋण चिन्ह आहेत, त्यांचे गुणाकार अधिक होते किंवा धन चिन्ह होते आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 ही संख्या होते. आता पहा 3 गुणिले 4 होतात 12 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 एकत्र लिहिले तर 3 दुनी 6 होतात. तर आपण लिहू 12 वर्गमुळात 6. पुढे 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. तर ह्या दोन संख्यांना एकत्रित लिहू शकतो, म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले 2 आणि हा होतो 2चा वर्ग. तर वर्गमुळात 2चा वर्ग ही संख्या वर्गमुळात 2 असल्यामुळे पहा वर्गमुळात 2 गुणिले 2 तर आपण एकत्रच वर्गमुळात लिहू शकतो 2 गुणिले 2, म्हणजे याचा अर्थ 2चा वर्ग. वर्गमुळात 2चा वर्ग ही संख्या 2च होते, म्हणून आपण लिहिले 3 गुणिले वर्गमुळात 2चा गुणिले 2, तर इथे आपण लिहिले 4. पुढे जाऊन आपण लिहू त्याला 2च, कारण यातून वर्गमुळात 4 हा खरं तर 2चा वर्ग आहे, तर मग आपण 2 बाहेर काढू शकतो, म्हणजे आपण 3 गुणिले 6 3 गुणिले 2 बरोबर 6 लिहू शकतो. आता पुढे चला, पुढची संख्या वर्गमुळात 3 गुणिले 4 वर्गमुळात 3. इथे सुद्धा तेच वर्गमुळात 3 गुणिले 3 एकत्र लिहू शकतो, म्हणजे वर्गमुळात 9 झाले, तर 4 गुणिले वर्गमुळात 9 झाले. पुढे 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. तर दोघांचं वर्गमूळ समान करून आपण एकच करून आतल्या संख्येला गुणूया, म्हणजे वर्गमुळात 6 उत्तर आले. तर पहा आपले उत्तर आहे 12 वर्गमुळात 6 वजा 3 वर्गमुळात 4 वजा 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 6. आता वर्गमुळात 4 आहे, याचा अर्थ काय, हा खरं तर 2चा वर्ग आहे, म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ सोडून गेले तर 3 गुणिले 2 येतात 6, तर 3 गुणिले 2 लिहिले. आता वर्गमुळात 9 म्हणजे हा 3चाच वर्ग आहे, 3चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजे 3 येते, म्हणजे 4 गुणिले 3 12 आले. तर आपली संख्या काय आली पहा, इथे आली 6, इथे आली 12. आता इथे लक्ष द्या, इथे वर्गमुळात 6 आहे, इथे वर्गमुळात 6 आहे, ह्या दोन्ही संख्या जर समान काढल्या तर इथली 12 आणि इथे याचा सहगुणक 1 यांची बेरीज होते, ती येते 13. तर 13 वर्गमुळात 6 येते, वजा 6 वजा 12 म्हणजे वजा 18 झाले आणि आपले उत्तर येते 13 वर्गमुळात 6 वजा 18. तर हे झाले आपले शेवटचे उत्तर. आता प्रश्न क्रमांक दुसरा, खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयकरण करा. म्हणजेच काय, छेदामध्ये जी संख्या दिली आहे त्याच्या वर्गमुळात शेवटच्या वर्गमुळाच्या पुढे जे चिन्ह आहे त्याची विरुद्ध चिन्ह ठेवायचे, संख्या तीच ठेवायची, फक्त चिन्ह बदली करायची, तिला अंश आणि छेदाला गुणायचे. आता यांची उत्तरे कशी काढली ते पहा. तर 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 याची द्विपद अनुबद्ध जोडी आहे, वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. कारण इथे अधिकचे चिन्ह आहे तर फक्त वजा घ्या. आता ह्या संख्येने अंश आणि छेदाला गुणले तर काय ते बघा, 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 बरोबर हिला 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 ला गुणले, वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेदात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. आता अंशाचा गुणाकार केला, छेदाचा गुणाकार केला. आता अंशाचा गुणाकार केला तर 1 गुणिले वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 जसे तसे राहणार आणि खाली पहा वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. आता हा आपण इथे समजा पकडला, हा आहे ए आणि हा आहे बी, म्हणजे ए अधिक बी ए वजा बी चा गुणाकार आहे, त्याचं उत्तर येते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजेच काय, वर्गमुळात 7 चा वर्ग येतो 7, वर्गमुळात 2 चा वर्ग येतो 2, म्हणजे 7 वजा 2 झाले 5 आणि अंशात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 जसे तसे. तर अशा प्रकारे केले या करणीचे परिमेयकरण, छेदाचे परिमेयकरण.
आता दुसरा प्रश्न. आपल्या संख्या आहे 3 छेदात 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2. आता याची छेदाची द्विपद अनुबद्ध जोडी आहे. द्विपद करणीची अनुबद्ध जोडी आपल्याला काय भेटली? फक्त इथे मध्ये आपलं अधिकचं चिन्ह ठेवा. म्हणजेच 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2. आणि ह्या संख्येने अंशाला आणि छेदाला गुणले. तर पहा 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 ला 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 ह्या अंश छेदाने गुणले. तर आता आपण लिहिताना कसं लिहिणार? मग 3 कंसात ही पूर्ण संख्या लिहिली. छेदामध्ये पहा हिला पकडले, ह्या पूर्ण कंसाला ह्या दोन्ही संख्यांना एका कंसामध्ये लिहिले. ह्या दोन्ही संख्यांना आपण कंसामध्ये लिहिले तर आपल्याला कळले आपल्याला ए ची संख्या समान आहे, बी ची संख्या समान आहे, फक्त मध्ये एका कंसात वजा चिन्ह आहे, एका संख्येत अधिकचे चिन्ह आहे. मग आपण काय करायचंय? आपण सूत्र वापरू शकतो ए वजा बी, ए अधिक बी चे. त्याचे उत्तर येते ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. म्हणजे ते ए आहे 2 वर्गमुळात 5 पूर्णचा वर्ग वजा 3 वर्गमुळात 2 पूर्ण कंसाचा वर्ग. आता अंशात पहा तर 3 ने जेव्हा आतमध्ये गुणू तर 3 गुणिले 2 येतात 6 वर्गमुळात 5 आणि 3 गुणिले 3 येईल 9 वर्गमुळात 5. आता छेदात पहा 2चा वर्ग येतो 4 आणि वर्गमुळात 5चा वर्ग. आता इथे छेदात पहा 2चा वर्ग येतो 4 आणि वर्गमुळात 5चा वर्ग येतो 5च. म्हणजे 4 गुणिले 5 होतात 20. तसेच पुढे चला 3चा वर्ग येतो 9 आणि वर्गमुळात 2चा वर्ग येतो 2च. म्हणजे 3 9 गुणिले 2 येईल 18. तर इथे पहा आपल्याला संख्या भेटली 6 वर्गमुळात 5 अधिक 9 वर्गमुळात 2. छेदात 4 गुणिले 5 म्हणजे 20 येणार वजा 9 गुणिले 2 बरोबर 18च येणार. आणि 20 वजा 18 होतात 2 आणि इथे आपले उत्तर संपले कारण अंशात अजून काहीच करू शकत नाही म्हणून आपण इथेच थांबतोय. आता प्रश्न क्रमांक 3. 4 छेद 7 अधिक वर्गमुळात 4 वर्गमुळात 3. पहा प्रश्न आहे 4 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3. तर 7 अधिक 4 वर्गमुळात 3 ची अनुबद्ध जोडी काय भेटली? द्विपद करणीची अनुबद्ध जोडी भेटली 7 वजा 4 वर्गमुळात 3. ही लिहिली. आता इने ह्या संख्येच्या अंशछेदाला गुणले तर काय ते 4 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3 गुणिले 7 वजा 4 वर्गमुळात 3 छेदात 7 वजा 4 वर्गमुळात 3. आता इथे पहा 4 ने ह्या संख्येला गुणले 4 गुणिले 7 येतात 28 आणि 4 गुणिले 4 येतात 16. तर 28 वजा 16 वर्गमुळात 3 लिहिले. खाली पहा इथे आपला आहे ए आहे 7 आणि बी आहे 4 वर्गमुळात 3. कारण इथे संख्या म्हणते ए अधिक बी ए वजा बी. याचं सूत्र आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. म्हणून 7 चा वर्ग लिहिला वजा 4 वर्गमुळात 3 पूर्ण कंसाचा वर्ग. तर 4 चा वर्ग येतो 16 आणि वर्गमुळात 3 चा वर्ग येतो 3. म्हणजे 16 गुणिले 3 करावं लागेल. तर पहा 16 गुणिले 3 केले तर 48 आले आणि 48 वजा 49 पहा 49 वजा 48 उत्तर आले 1 आणि अंशात आहे 28 वजा 16 वर्गमुळात 3. तर आपले उत्तर बनले 28 वजा 16 वर्गमुळात 3. आता चौथा प्रश्न. चौथा प्रश्न आहे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. छेदात आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. तर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी आहे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. आता तिने अंशाने छेदाला गुणले तर बघा अंशात आहे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3. म्हणजे ए वजा बी या पूर्ण कंसाचा वर्ग होईल. म्हणजे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग असं आपण सूत्र इथे वापरू शकतो. तसेच छेदामध्ये आहे ए अधिक बी ए वजा बी म्हणजे इथे सूत्र वापरू शकतो ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. बघा आपण लिहिले ए वजा बी चा वर्ग आणि खाली लिहिले ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. तर इथे उत्तर काय उरते पाहू. आता पुढे काय येते ते पहा. तर ए वजा बी चा वर्गाचा सूत्र आहे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. तर इथे ए आहे वर्गमुळात 5 तर वर्गमुळात 5 चा वर्ग वजा 2 गुणिले ए बी म्हणजेच 2 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3 आणि सगळ्यात शेवटी अधिक बी चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3 चा वर्ग. छेदामध्ये काय येणार वर्गमुळात 5 चा वर्ग असतो 5 वजा वर्गमुळात 3 चा वर्ग असतो 3 म्हणजे 5 वजा 3 इथे उत्तर येईल छेदात 2. तर पहा ही होती आपली शेवटची स्टेप. आता वर्गमुळात 5 चा वर्ग म्हणजेच काय वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतो म्हणजे उरतात 5. आता वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 2 वर्गमुळात 15 आणि सगळ्यात शेवटी वर्गमुळात 3 चा वर्ग तर येतो हा 3. तर आपल्याला संख्या होते 5 अधिक 3 होते 8 आणि 2 वर्गमुळात 15 जशी आहे तशी राहते. आता तुम्हाला पाहिजे ते इथून 2 ही संख्या समान घेऊ शकता म्हणजे इथे उरेल 4 आणि इथे फक्त वर्गमुळात 15 आणि 2 2 एकमेकांना भागले जातात किंवा 2 ने इथेच आपण एकमेकांना भाग लावू शकतो. तर उत्तर येते 4 वजा वर्गमुळात 15. हे झाले आपले शेवटचे उत्तर. तर पहा आज आपण काय शिकलो. आज आपण शिकलो कुठल्याही द्विपद करणीचा गुणाकार तसेच कुठल्याही द्विपद करणीचे छेदाचे परिमेयकरण. अजूनही या सराव संचाचा भाग बाकी आहे तो आपण येणाऱ्या पुढच्या भागात सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.